अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प अधिवेशनाच्या मध्ये जे बजेट आहे त्याला उत्तर देणार आहेत. तत्पूर्वी सकाळीच एक व्हिडिओ रिलीज केला. याच्यामध्ये विरोधक चांगल्या शेतकऱ्यांच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत, बहिणीसाठी बहीण लाडकी योजना आणलेली आहे, यावर फोकस न करता फक्त आरोप करते असं स्वरूपाची भूमिका घेतली. विकासाचा दादा हाच अजितदादा आहे असं भाष्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर काम करतो म्हणून मोठे आरोप केले जातात, भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत आणि होणारही नाही असा दावा केला आहे. अर्थात अजित पवारांचा हा दावा का आहे? कारण की अशा स्वरूपाचा रिलीज त्यांनी व्हिडिओ करण्याचं कारण काय? आपल्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते बरोबर आहेत आपल्याबरोबर. एका साईडला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आहेत, तर दुसरीकडे अमोल मिटकरी जे अजितदादा कट्टर समर्थक आहेत आणि NCPची भूमिका देखील मांडतात. आपण पहिल्यांदा शशिकांत शिंदे यांना विचारू, अजितदादांना हा व्हिडिओ रिलीज करावासा का वाटला? आणि त्याच्यामध्ये ते ठासून सांगतायत की विरोधकांनी माझ्यावर केलेले आरोप आहेत. हे नेमके मग विरोधक कोण? आणि अजितदादांच्या ह्या योजना स्वतः वित्तमंत्री म्हणून केल्या म्हणून सांगण्याची वेळ येते का? नाही, आज व्हिडिओ जो रिलीज करण्याचा अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे, तो खरं म्हटलं तर त्यांच्या पक्षाच्या वतीने कोणीतरी करायला गरजेचं होतं. दादांनाच हा व्हिडिओ रिलीज करावा लागला, कारण गेल्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचा श्रेयवाद त्यांचे मित्रपक्ष असलेला शिवसेना, शिंदे गट घेत आहे आणि भाजप घेत आहे. मी बघितलं, गरिबाचा नाथ एकनाथ. त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रसिद्धी व्हायला लागली, म्हणून अजितदादांना सांगितलं की विकासाचा वादा अजितदादा असं जाहीर करावं लागलं. परंतु मी काल सभागृहामध्ये पण सांगितलं की तिन्ही सरकारचं आघाडीचं महायुतीचं सरकार असताना जर तिथे अशा पद्धतीने अर्थसंकल्प जाहीर केलेल्या अजितदादांचा कुठं उल्लेख होत नसेल, हे मीच काल सभागृहामध्ये सांगितलं. आणि मला वाटतं की आज तशा पद्धतीचं चित्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहतोय. आणि दुसरा प्रश्न तुमचा जो आहे ते मला विरोधक म्हणून विरोधकांनी कोणी अजितदादावर आरोपच केले नाहीत. आरोप भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी केलं. कालही क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर जर त्या ठिकाणी ईडी परत हस्तक्षेप करून विरोध करत असेल तर याचा अर्थ टांगती तलवार ठेवायची आणि प्रेशरखाली राजकारण करायचं असं दिसतंय. त्यामुळे अजितदादांना ते जाहीर करावं लागलं असं. बरोबर, थेट प्रेशर खालचं राजकारण आहे म्हणून दादांना पुढे रिलीज करायची वेळ येते असा आरोप केला जातो. शिंदे साहेबाच्या मताशी मी बऱ्यापैकी सहमत आहे. त्यांनी जे मत प्रेशर आहे मान्य. नाही, मी पुढचं ऐका ना. शिंदे साहेबांच्या मताशी मी सहमत आहे, पण शिंदे साहेबांना हे पण माहीत आहे की अजितदादा हे कधी प्रेशरखाली काम करणारे नेते नाहीत. आज महायुती सरकारने हा अर्थसंकल्प मांडला, ते कोण्या एकाचं श्रेय नाहीच, ते तिघांचं पण श्रेय आहे आणि हे तिघं पण मान्य करतात. त्याच्यामुळे इतका सुंदर अर्थसंकल्प मांडल्यानंतरसुद्धा विरोधकांना काही बोलायला संधी हवी असते. त्यामुळे 2 दिवसापासून लाडकी बहीण या योजनेवरून सातत्यानं ज्या पद्धतीनं ट्रोलिंग सुरू आहे, ज्या पद्धतीनं विरोधकांकडून विशेषतः काँग्रेस पक्षाकडून एक प्रकारे शिवीगाळ करण्यासारखंच स्टेटमेंट येत आहेत. त्यामुळे एखादा व्यक्ती आता सातत्यानं काम करत असताना, इतक्या चांगल्या पद्धतीनं योजना आणत असताना तो व्यथित होणं साहजिक आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली की माझ्या जीवनात माझ्यावर आरोप केले गेले, पण मी जनतेचं काम करतो आणि आरोप प्रत्यारोप राजकारणात होत असतात, पण माझ्यावरचा कुठलाही आरोप मागेही सिद्ध झाला नाही, तो पुढेही सिद्ध होणार नाही. याचा अर्थ असा आहे की विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यातल्या काही पक्षांनी, आमचे मित्रपक्ष आता भाजप जो आहे, त्यांनी एका काळात दादांवर आरोप केले होते आणि शेवटी सत्तेत असणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध आरोप करणं. आता शशिकांत शिंदे साहेबांवर पण त्यांच्या जीवनामध्ये अनेक आरोप झाले असतील त्यांच्यावर, पण ते काय कुठं सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये हा एक दुवा कायम राहतो, विरोध करणे, विरोधासाठी विरोध करणे. नाही, यातला मुद्दा तुम्ही जो स्वतःहून पण मान्य करता किंवा ह्यांनीही मांडला की अजितदादांवर आरोप जे केले ते भाजपाने केले होते. हा अजितदादांचं आजचं जे उत्तर आहे की मी विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये सिद्ध नाही झालेले आणि होणारही नाहीत, याचा अर्थ ते सत्ताधारी लोकांना सांगतायत का असा मुद्दा उपस्थित नाही, ते दोघांना पण सांगतायत. सत्ताधारी असतील ज्यांनी एका काळात आरोप केले त्यांना पण तो संदेश आहे, आणि जे आता विरोधाच्या भूमिकेत आहेत महाविकास आघाडी, त्यांना पण तो संदेश आहे की तुम्ही माझ्यावर आरोप करू शकता, पण ते सिद्ध नाही होऊ शकले. त्याच्यामुळे आरोप करणं हा भाग वेगळा. कुठे केलेलं मला कळत नाही. चालू अधिवेशनामध्ये अजितदादा कोणी विरोधकांनी आरोपच केलेला नाही. भ्रष्टाचाराचा आरोप अजितदादावर आम्ही कुठे केलेला दाखवून द्यावा अमोल मिटकरीने. आम्ही मग मला असा प्रश्न येतो, मग खुलासा करण्याची गरज का आली? विरोधकांनी केलं तर सभागृहामध्ये सांगायला पाहिजे होतं दादांनी. खुलासा करायची गरज का आली हा प्रश्न येतो ना. मला या अधिवेशनामध्ये अजितदादावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे विरोधकांनी असं सांगावं, दाखवावं. आम्ही नाहीच केलेला. मी सांगतो, लोकसभेच्या काळात ज्यावेळेस लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळ्या होत्या, त्यामध्ये
महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाकडून शिंदेसाहेब बोलले नसतील, पण अनेक असे युवा नेते, युवा वक्ते ते बोलत गेले की अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून त्यांनी स्वतःला वाचवण्याकरता रोहित पवार नाव घ्या ना स्टेजवर केले, म्हणजे तुमचं मुख समर्थन होतं ना त्याला. आम्ही केले नाही. आम्ही काय म्हणालो, ज्यांनी आरोप केलं त्यांनी अजितदादांना बरोबर घेतलं, ज्यांनी आरोप केलं त्यांना अजितदादांना बरोबर या 2 घेतलं. दिवसाच्या संदर्भात ट्विट केलंय का? आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो या 2 दिवसाच्या घडामोडीवर ट्विट केलेला नाही. हा मागच्या काही काळापासून, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं अपप्रचार केला गेला, खोटे नेरेटिव्ह सेट केले गेले, त्याच्या विरुद्ध आता हे सगळं एकत्र येऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली. यांच्या स्टेजवरून तुतारीचे अनेक आरोप दादांवर झाले. मी तुम्हाला ते म्हणतात ना साहेब हे करून द्या, तर मी त्यांना देतो ना ते व्हिडिओ. बरं खुलासा करतो अमोल मिटकरींना. ते आरोप आम्ही भाजपने केलेल्या आरोपाचा उल्लेख केला. आम्ही तुतारीच्या स्टेजवर आरोप आम्ही केले नाही. आम्ही सांगितलं भाजपने त्यांना आरोप केले आणि भाजपने परत त्यांना बरोबर घेतलं. आम्ही भाजपला त्यावेळेस तुम्ही आरोपी असं केले की त्या आरोपाला घाबरून अजितदादा गेले हे आम्ही नाही ते स्टेजवर आम्ही तेच सांगतो ना. मी तेच सांगतो. स्टेजवर आम्ही काय म्हणालो की भाजपने आरोप केले, देशाच्या पंतप्रधानांनी ते आरोप केले ना, आणि मग प्रेशर केले म्हणून ते तिकडे गेले. यांचा मुद्दा कळतो. बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार नावाचा जो यांचा युवा नेता आहे त्यांनी पैसे वाटपाचे दादावर आरोप केले, PDCC बँक उघडे आहे त्याच्यावर आरोप केले. मग हे पक्षातले लोक नाहीत का? भारतीय जनता पार्टी हा आमचा एका काळचा विरोधातला पक्ष आहे. आज त्यांच्यासोबत आम्ही सत्तेत आहोत, हे वस्तुस्थिती आहे. पण हे ज्यांच्यासोबत इतके वर्ष दादांनी कार्यकाळ काढला त्यांच्यावर पण आरोप करायला यांनी मागं पुढे पाहिलं नाही ना. तुम्हाला व्हिडिओ देतो मी शिंदे साहेब. पैसे वाटताना आणि PDC बँकेवर गुन्हा दाखल झाला निवडणूक आयोगाने केला. हे सगळं एक मिनिट मिटकर साहेब, हे सगळे आरोप यातली एक शंका एक अशी व्यक्त केली जाते की खरंच अजितदादांना महायुती सोबत ठेवली नाही तर कुठेतरी श्रेय घेण्यासाठी किंवा स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न. माझा तोच म्हणणं आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर त्याचं श्रेय कोण घेतं? आता अर्थसंकल्प समजा केंद्रात जाहीर झाला तर अर्थसंकल्प अर्थमंत्री बोलतो ना, का पंतप्रधान बोलायला जातात? पण इथे उलट झालेलं आहे. इथं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर केला, 3 दिवसात 4 दिवसात अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून अर्थमंत्र्याचं कुठं नाव नाही. नाव भलतीत लोक घ्यायला लागलेले आहेत. आमचं त्याच्यावर हरकत होते आणि मला वाटतं त्यामुळेच दादांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला असेल असं माझं थेट म्हणणं आहे. चुकीचं आहे. शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते चुकीचं आहे. ज्या अर्थसंकल्प शेवटी अर्थमंत्री मांडत असतो. खालच्या सभागृहामध्ये अर्थमंत्री म्हणून दादांनी अर्थसंकल्प मांडला, पण त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या काही योजना आहेत, पिंक रिक्षाची योजना, शेतकऱ्यांना वीज माफ करण्याची योजना, त्यांचं वीज बिल माफ करण्याची योजना किंवा लाडकी बहीण योजना, या संदर्भात 2 दिवसात जो विरोधकांकडून सोशल मीडियावर गोंधळ उडवला गेला त्याबद्दल सुद्धा काल लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात दादा तिथे येऊन स्पष्टीकरण दिलं. हा महायुतीमध्ये तिघांनी कोणी काही श्रेयवाद करण्याचा प्रयत्न केलेला नाही. अनाथांचा नाथ एकनाथ नावाचे जे कोणते बॅनर तुम्ही आज मुंबईत आहे ते बघा. एकच मिनिट साहेब, त्याच्यामध्ये शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फोटो दिसतात. त्याच्यामुळे आता पेपरच्या जाहिराती तुम्ही बघा, त्याच्यावर पण महायुती सरकार म्हणून तिघांचे पण चेहरे आहेत. त्याच्यामध्ये काही वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. एकच मिनटं बोलतो. हे जर अमोल मिटकर यांना मान्य असेल तर आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला काही हरकत नाही. आमचं काही म्हणणं नाही. उलट आम्ही तुमच्या असलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळावं म्हणून बोलतोय. आमचं काही म्हणणं नाही. उद्या तुमच्या बाजूला फोटो लावला आणि त्याचं श्रेय सर्व त्यांनी घेतलं तर तुम्ही असंच करा. आमचं काही म्हणणं नाही. आपल्याला शुभेच्छा. नाही, पण अर्थमंत्री म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका. आता सभागृहात साहेब तुम्ही पण होते काल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं जे मला असं वाटतं पक्षाची काही लोक आहेत त्यांनी ह्याचा प्रसिद्धी करणं गरजेचं होतं. आज मला वाटतं त्यांनी प्रसिद्धी करणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीने 2-4 दिवसामध्ये भाजपाने तिथल्या शिवसेना शिंदे गटाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरावर ज्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे ते बघितल्यानंतर मला दुर्दैवाने सांगावं लागतं की आज दादांना प्रसिद्धी करावं लागली. हे खरं म्हटलं तर नाईलाजाने, कारण त्यांना कळून आलं की दोन्ही आपले मित्रपक्ष आपल्याला बाजूला सारून श्रेय घेत आहेत आणि म्हणून तो करण्याचा प्रयत्न आला असं माझा आहे. परत मीडियावर तुमच्या चुकीचं जाते आहे. 2 दिवसात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेवर दादांना ट्रोल केलं गेलं त्याचा खुलासा म्हणून दादांनी तो व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मला एक विचारायचं. 1 मिनिट विचारतो फक्त. आता लाडकी बहीण योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. त्याची मुदत, त्याचं वय हे वाढवण्याचं कोणी काय जाहीर केलं? मुख्यमंत्र्यांनी. का जाहीर केलं? अर्थमंत्र्यांना जाहीर करायला लावायला पाहिजे नव्हतं ना.
नाही, पण त्यांनी अजितदादांनी पण निवेदन केलं ना सभागृहामध्ये, खाली माध्यमांना भूमिका महिला बाल कल्याण असं आहे आणि काय अर्थमंत्री प्रसिद्धी कोणाची झाली हो आमचं म्हणणं तेच आहे हो प्रसिद्धी कोणाची झाली श्रेयवाद आहे हा. हा, पण मुळात हा श्रेयवाद यासाठी आहे का की खरंच अजितदादांना भविष्यामध्ये पक्ष आपण केलेली योजना हे सांगणं लोकांसाठी गरजेचं आहे असं म्हणून अजिबात नाही हे चुकीचं काहीतरी जाते आहे. महायुती भक्कम आहे, महायुतीतले तिन्ही नेते भक्कम आहेत. दादांनी आणलेल्या योजना किंवा त्यात काही सुधारणा असतील तर कॅबिनेट मंत्रिपदाचा साहेबांना सुद्धा स्वतः त्याचा अनुभव आहे. त्यामुळे काही योजना कॅबिनेटमध्ये येतात त्या शेवटी मुख्यमंत्री अंतिम मंजुरात त्याला देतात आणि मुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असेल तर त्यात गैर वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी अर्थमंत्री म्हणून या सरकारचेच अर्थमंत्री आहेत ना दादा. बरोबर आहे. अजितदादांची जी आजची व्हिडिओ आहे त्याच्या संदर्भातला डिकोड आपण पाहिला, त्याच्यामध्ये नेमकी भूमिका मांडली की खरंच काय आहे नेमकं व्हिडिओचं कारण. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, विधान भवन.